तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला महत्त्वाची आणि आनंदाची पण खुशखबर आहे, की आता भरपूर ठिकाणी, भरपूर सगळीकडे आता म्हणत पण आहेत, की ई-के-वाय-सी नवीन सुरू होणार आहे. पण कधी सुरू होणार आहे आणि या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले आहेत? कारण की भरपूर लाडक्या बहिणींना की हे प्रॉब्लेम चालू आहे, की ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. बट सुरू कधी होणार? लवकरात लवकर ई-के-वाय-सी सुरू व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला मी हे पण सांगतो, ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आले नाही, तर त्यामध्ये एक यादी आलेली आहे आता, बँकाची यादी. म्हणजे की अशी एक थोडी बँक आहेत, की जे ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे येत नाहीयेत. तर ते बँक तुम्हाला चालणार नाहीयेत. तर त्या बाबतीत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही फक्त मला बँक म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर त्याची माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुम्हाला कसं काय असेल, बँक कोणती असेल तुम्हाला मी ते सगळं माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या बाबतीत तुम्हाला कळेल तुम्हाला. तर तुम्ही बँक म्हणून फक्त मला असं कमेंट करून लिहा. म्हणजे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं माहिती त्या बाबतीत सांगतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा नवीन कोण असेल आणि मेंबरशिप जॉइन पण करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अपडेट जे आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर मेंबरशिप वाल्यांनाच पहिलं भेटणार आहे. तर आता त्या बाबतीत ई-के-वाय-सी बाबतीत आता आपण जाणून घेऊया त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि नोटीस सुद्धा आहेत. मी तुम्हाला नोटीस आता डायरेक्ट दाखवतो. स्क्रीनवरती आता बघा तुम्हाला नोटीस येईल. बघा आता स्क्रीनवर आहे. आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यामध्ये थोडी निकष वगैरे चेंज केलेले आहेत. तर ते काय असणार आहे ते बघा आता त्यांनी. ई-के-वाय-सी चालू झाली तरी सुद्धा त्यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहे अजून पण. का चालू होत नाहीये. तर बघा आता लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. तर ई-के-वाय-सी पुन्हा सुरू करणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. आता बघा ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे, की ई-के-वाय-सी सुरू होणार. बट ई-के-वाय-सी लवकर सुरू का होत नाहीये? पाठीमागचं जर कारण बघितलं, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी हे पण सुद्धा सांगितलेलं त्यामध्ये जाहीर करून, की भरपूर लाडक्या बहिणींचं काय जे प्रॉब्लेम असेल किंवा काय-काय जे निकष येत आहेत, त्यामुळे ते होत नाहीये. बट त्यामध्ये त्यांनी आता हे सविस्तर माहिती दिलेलं आहे हे नोटीसमध्ये. तर ह्या नोटीसमध्ये बघा त्यांनी आता काय लिहिलेलं आहे. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी अपडेट. लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांची के-वाय-सी राहिली असेल तर सरकार पुन्हा के-वाय-सी विंडो सुरू करेल, अशी चर्चा सर्वत्र पसरत आहे. पुढील माहितीत सत्य जाणून घ्या. आता बघा ह्यामध्ये त्यांनी ते सगळं सविस्तर माहिती सांगितलेलं आहे. कारण की आता सगळीकडे ते ई-के-वाय-सी लवकर सुरू होणार, बट कधी सुरू होणार आहे तेच काय तारीख अजून फिक्स नाही. तर त्यामुळे त्यांनी त्या बाबतीत सविस्तर माहिती नोटीसद्वारे त्यांनी दिली. लाडकी बहीण योजना अपडेट. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वच महिलांसाठी महत्वाची ठरली. यामध्ये महिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जात होते. मात्र काही महिलांना याचा लाभ घेता येत नव्हता. तर अपात्र महिलांना तो लाभ मिळत होता. सरकारने याच ई-के-वाय-सी प्रक्रियेच्या मदतीने संशोधन केलं तर ते अपात्र ठरले त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असं सांगितलं. पण काही लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नव्हती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. आता मेन म्हणजे हेच नोटीस आहे. हे म्हणजे बघा आता त्यांनी काय सांगितलं. लाडक्या बहिणींचा लाभ हा महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच महिलांनी घेतला. ई-के-वाय-सी केल्यानंतर 80 लाख महिलांना वगळण्यात आलं. यामध्ये जवळपास 28 लाख महिलांची ई-के-वाय-सी चुकली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. ह्यामध्ये बघितलं तर तुम्ही 80 लाख लाडकी बहीण जे अपात्र झाले म्हणून सांगत आहेत ना, त्यामध्ये 28 लाख लाडकी बहिणांची ई-के-वाय-सी चुकली आहे. आता त्यामध्ये जर बघितले तर त्यांनी ते सुद्धा आता अपडेट जाहीर केलेला आहे. ते बघा काय आहे. ज्या महिलांनी के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा ज्या महिला अपात्र आहे त्यांच्या हप्ता बंद होण्यात त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे. तसेच पात्र असूनही के-वाय-सी राहिली असेल तर सरकार पुन्हा एकदा के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, की पात्र महिलांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. ज्या महिलांची के-वाय-सी राहिली आहे त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो सुरू करण्यासाठी तयार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे, की लाडक्या बहिणींसाठी त्यांचं काही नुकसान होऊ देणार नाही. त्यांना जे आहे आम्ही के-वाय-सी साठी चालू करणार आहे. फक्त एवढंच काय त्यांनी अजून पण त्यांनी 80 लाख मधले जे आहेत त्यांनी ते पडताळणी चालूच आहे. त्यांची 28 लाख लाडकी बहिणींची चुकलेले भेटलेले आहेत. त्यामधले अजून पण आहेत अजून. त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी परत ई-के-वाय-सी ला संधी देणार आहेत. बट मे महिन्याचा हप्ता कधी येणार? आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार हे पण जाणून घेऊ व्हिडिओमध्ये आपण. हे बघा आता काय सांगितलेलं आहे. सध्या लाडक्या बहिणींचे
बहिणींचा मे महिन्याचा हप्ता कधी येईल याकडे लक्ष लागलं आहे, पण अजूनही याबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. तर मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता हा 15 मे रोजी खात्यात जमा झाला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता याच दरम्यान येईल अशी शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता जर बघितले तर ते मे महिन्याच्या हप्त्याबद्दल तर त्यांनी असं सांगितलेलं पाठीमागच्या महिन्यामध्ये जे आलं त्याच तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत वगैरे येईल. 15 ते किंवा 20 तारखेच्या मध्ये येणार आहे. तर त्या तारखेलाच हप्ता येईल अशी शक्यता आहे. आणि राहिली गोष्ट आता ई-केवायसी बाबत जर बघितली तर मी तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा मला, बँक म्हणून कमेंट करा. जेवढे कमेंट येतील मी लवकरात लवकर त्यांना मी ते बँकेचं सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे, म्हणजे तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम यायला नको. आणि राहिली गोष्ट म्हणजे ई-केवायसी बाबत तारीख जर बघितली तर तारीख त्यांनी आता काय सांगितलेलं आहे बघा. तारीख ह्यामध्ये त्यांनी सांगितले होते की हे जून महिन्याच्या एंडिंगला करणार. जून महिना संपत आल्यावर माहिती येणार आहे. तर बघा आता ही जून महिना जे आहे, जून महिन्यामध्ये चालू होणार ई-केवायसी म्हणून सांगितले होते. बट त्यांची अजून पडताळणी संपलीच नाहीये. 80 लाख महिला जे आहेत त्यामधले सुद्धा त्यांनी आता पडताळणी चालू आहे त्यांची. बट ही जून महिन्याच्या संपल्यानंतरच येणार. संपल्यानंतर 1-2 तारखेला येईल, कदाचित एंडिंग पर्यंत येईल. तर त्या बाबतीत जरी काय अपडेट आली म्हणजे जसं की समजा तारीख काय फिक्स आली तर वगैरे सगळं मी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या मेंबरशिप जे जॉईन करेल त्यांनाच हे अपडेट कळणार आहे. तर म्हणून लवकरात लवकर मेंबरशिप जॉईन करा. सबस्क्रायबर जे कोण केलेलं असेल सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.